एंगेजमेंट जसं सर्वांना माहित आहे, एक सोहळा रिंग एक्सचेंज करण्याचा. पण ह्या रिंग्स बरोबरच एक्सचेंज होतात नाती, आनंद, अनुभव, भीती या सर्वांच्या बरोबर तयार होत असतात काही नवीन नाती. आणि या मार्गावर साथ असेल तर हा मार्ग अजूनच सोपा वाटायला. म्हणूनच आपण इथे जमा झालोत काही नवीन नात्यांचं स्वागत करायला. पण या सर्वांमध्ये सगळ्यात महत्वाचं नातं आहे ते जतीन आणि मानसीचं. जतीन आणि मानसी तर एकमेकांना ओळखतातच, मग आपणही त्यांच्या नात्यात सहभागी होऊयात. आणि त्याची लहानपणापेक्षा चांगली सुरुवात कुठली? काय हे? इकडे हा वेट लिफ्टिंग करतोय, पेलवत नसताना बुलेट चालवतोय, तर तिकडे ती शेतात फिरतीये, युनिफॉर्म घालून सैन्यात जाण्याची स्वप्न बघतीये. पण खरे प्लॅन्स तर वेगळेच होते आणि कळत न कळत ते अस्तित्वातही येत होते. तुम्हाला आत्ता बघताना जाणवेलच. काय मग कसे वाटले आमचे लहानपणीचे फोटो बघायला? पण मला माहितीये तुमचा खरा इंटरेस्ट आमच्या स्टोरी मध्ये असेल ना? हो ना, मला अजून आठवतंय ती माझी पहिली दिंडी होती आणि आपली पहिलीच भेट. तेव्हा मला भेटली एक मोकळ्या मनाची, खळखळून हसणारी, इतरांपेक्षा वेगळीच अशी एक पोरगी. आणि मला दिसला होता एकदम टप्पोरी असा बारामतीकर. पण त्याने माझं मन कधी आणि कसं जिंकलं हे कळालंच नाही. हे दिसतं तेवढं किंवा तू सांगतेस तेवढं सरळ नाही. त्यासाठी सीसीवरची मजा, पायऱ्यांवरच्या गप्पा, एकत्र केलेला अभ्यास आणि जागून काढलेल्या रात्री,
आणि सगळ्यांनी त्रास द्यायचा केलेला आतोनात प्रयत्न विसरून कसं चालेल? ही सगळी मजा, एक मस्त ग्रुप, या सगळ्यामुळं सिनियर इयर विसरणं अवघडच आहे. कॉलेजच्या 3 वर्षांनी आपलं नातं खूप छान डेव्हलप केलं होतं आणि आता कॉलेज संपणार या भीतीबरोबरच शेवटच्या वर्षाची एक्साइटमेंट काही कमी नव्हती. त्यामुळेच कॉलेजमधले डेज, बर्थडेज, सेंड ऑफ पार्टीज, ट्रिप्स या सगळ्यांची जागा काहीतरी वेगळीच आहे. असं म्हणतात की प्रेमात सगळंच गोडगोड असतं, पण प्रत्यक्षात मात्र कधी कधी काट्यांवरून हे चालावं लागतं. मानसी युकेला गेलेले 1.5 वर्ष कितीही अवघड असले तरी शेवट शेवटी गोडच असतो.